नमस्कार मंडळी. उन्हाळा म्हटलं की आपल्या त्वचेची आगाग होते, जळजळ होते, शिवाय आपल्या शरीराचंही डिहायड्रेशन होतं. तसंच आपण अजिबात फ्रेश फील करत नाही, कारण काय होतं, भरपूर घाम आलेला असतो. घामाचा चिकटपणा, वास, दुर्गंधी याच्यामुळे आपल्याला अजिबात फ्रेश वाटत नाही. तर अशा कोणकोणत्या टिप्स आहेत ज्या आपण फॉलो केल्यावर आपण फ्रेश दिसू, फ्रेश वाटू, शिवाय आपल्या घामाची अतिरिक्त दुर्गंधी येणार नाही, तर तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर सुरू करूया. नंबर 1, तुमच्या अंघोळीच्या पाण्यात तुम्ही कडुलिंबाची पानं, पुदिन्याची पानं, जाड मीठ, लिंबाचे तुकडे किंवा गुलाब पाणी यापैकी काहीही एखादी गोष्ट घालून तुम्ही आंघोळ करू शकता. एकच गोष्ट घालायची आहे, सगळ्या गोष्टी एकत्र घालायच्या नाहीयेत. यापैकी कुठलीही एक गोष्ट किंवा संत्र्याचं सालही तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घालू शकता आणि त्या पाण्याने आंघोळ करू शकता. तर यापैकी कुठलीही एकच गोष्ट तुम्हाला पाण्यात घालायची आहे आणि आंघोळ करायची आहे. याने तुम्हाला फ्रेश तर वाटतंच, शिवाय उन्हाळ्यामुळे किंवा घामामुळे जो चिकटपणा आलेला असतो, शिवाय आपल्या त्वचेवर खाज येत असते, थोडीशी जळजळ होत असते, ती जळजळ सुद्धा हे सर्व घटक कमी करायला मदत करतं. कारण कडुलिंबाचेही तुम्हाला माहिती आहेत भरपूर फायदे आहेत आणि आपल्या स्किनसाठी तर कडुलिंब बेस्ट आहे. तर तुम्हाला कडुलिंबाची पानं जर उन्हाळ्यात मिळाली तर नक्की आंघोळीच्या पाण्यात घालून त्याची आंघोळ करा. आणि उन्हाळ्यात आंघोळ करताना कधीही थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करा, गरम पाण्याने आंघोळ करू नका. कारण ऑलरेडी बाहेर खूप दाह आहे, त्याच्यात तुम्ही गरम पाण्याने आंघोळ कराल तर तुमची त्वचा कोरडी पडते, शिवाय तुम्हाला थोडंसं चिकट चिकटही वाटतं, फ्रेश वाटत नाही. नंबर 2, अंघोळ करून झाली, शरीर कोरडं करून झालं तुमचं, छान मस्त वाळवून घ्यायचं, कोरडं करून घ्यायचं शरीर. आणि त्याच्यानंतर डिओ रोल ऑन म्हणून येतात हे अशा प्रकारचे डिओ रोल ऑन्स, हे तुमच्या अंडरआर्म्सवर फिरवायचे. याने काय होतं, हे थोडेसे जास्त काळ टिकतात. त्यामुळे तुमच्या अंडरआर्म्सवर दुर्गंधी येत नाही, घामाचा इतका वास, दुर्गंधी येत नाही. त्यामुळे तुम्ही छान मस्त फ्रेश फील करू शकता. हे बॉडी स्प्रेपेक्षा किंवा बॉडी डिओड्रंट असतात त्यापेक्षा थोडंसं जास्त काळ चालतं. त्यामुळे याचा माइल्ड सुगंध येत राहतो आणि तुम्ही फ्रेश फील करत राहता. नंबर 3, उन्हाळ्याच्या काळात कधीही इनरवेअर घालताना ते कॉटनचेच निवडा. त्याचं रिझन असं की आपला प्रवास, मुंबईचा प्रवास खूप धकाधकीचा आहे, गर्दीचा आहे. तर तुम्हाला उन्हाळ्यात भरपूर घाम येतो आणि मग तुम्ही गर्दीत, तसंच बसमध्ये, ट्रेनमध्ये आपण तसंच प्रवास करतो आणि आपल्या घामामुळे समोरच्याला अनकम्फर्टेबल होतं. कारण गर्दीत आपला घाम सगळा जो आपण ओले झालेले असतो त्याची शरीराचा स्पर्श दुसऱ्याला होत असतो आणि मग ती दुसरी व्यक्ती अनकम्फर्टेबल होते. तर तसं होऊ नये म्हणून कॉटनचे अंडरगार्मेंट्स घाला, कॉटनचे इनरवेअर घाला. त्यामुळे ते तुमचा घाम जितका जास्त होतील तितका आतमध्येच शोषून घेतील आणि तो बाहेर तुमचं शर्ट, टी शर्ट किंवा जे काही तुम्ही घातलंय ते तितकंसं ओलं होणार नाही आणि तुमच्या घामामुळे इतरांना त्रास होणार नाही. नंबर 4, बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही. बाहेर भयंकर उकाडा आहे, तर त्यामुळे तुमचं सनस्क्रीन हे किमान SPF 50++चं असलं पाहिजे. आणि ही गोष्ट दोघांसाठी आहे, स्त्री आणि पुरुषांसाठी सुद्धा, की तुम्ही बाहेर जाताना सनस्क्रीन अप्लाय करा, सनस्क्रीन लावा, जेणेकरून तुमची स्किन, तुमची त्वचा टॅन होणार नाही. आणि सनस्क्रीन लावताना मानेकडे, मानेच्या मागे वगैरे, हातांना, जिथे जिथे तुमचं, आणि चेहऱ्याला तर लावायचंच आहे, पण जिथे जिथे तुमची त्वचा उघडी असेल तिथे तिथे तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे, जेणेकरून तुमची त्वचा टॅन होणार नाही. नंबर 5, डिओ किंवा स्प्रे जे काही तुम्ही वापरत असाल ते घराच्या बाहेर निघताना तर ते लावायचंच आहे, जेणेकरून आपल्या घामाची दुर्गंधी आपल्याला आणि समोरच्याला पण येऊ नये. शिवाय छोटीशी एक बॉटल तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करा. त्याचं कारण असं की तुम्ही थोड्या वेळापुरती घरातून निघताना डिओ किंवा स्प्रे मारता, पण आपल्या गर्दीच्या ठिकाणी आपण गेलो, प्रवास करून मग ऑफिसला पोहोचलो की पुन्हा आपल्याला इतका घाम आलेला असतो, तर त्या डिओचा किंवा त्या स्प्रेचा तितकासा सुगंध राहत नाही. तर एक छोटीशी बॉटल किंवा आपली नॉर्मल जी स्प्रेची बॉटल असते ती कॅरी करा स्वतःसोबत. आणि थोड्या वेळानंतर, म्हणजे तुम्ही ऑफिसला वगैरे पोहोचलात, थोडंसं फ्रेश वगैरे झालात की पुन्हा तो डिओ किंवा स्प्रे वापरा, जेणेकरून तुमच्या घामाची दुर्गंधी येणार नाही. नंबर 6, बाहेर जाताना स्कार्फ बांधायला विसरायचं नाही. त्याचं कारण असं
की तुमच्या केसांना सुद्धा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून प्रोटेक्शनची गरज असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्कार्फ बांधता तुमची केस तर तुमचे झाकले जातातच, शिवाय चेहराही झाकला जातो. त्यामुळे उन्हापासून तुमच्या केसांचं आणि तुमच्या त्वचेचं सुद्धा तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचं सुद्धा प्रोटेक्शन होतं. त्यामुळे बाहेर जाताना कधीही स्कार्फ घालायला विसरायचं नाही. नंबर 7, उत्तम दर्जाचा गॉगल घ्यायचा आणि तो वापरायचा, बाहेर जाताना गॉगल घालायचा. आता उत्तम दर्जाचा असं मी का म्हटलं तर त्याचं रिझन असं आहे की तुमचे डोळे फार नाजूक असतात आणि तुम्ही गॉगल घेताना थोडंसं जास्त इन्व्हेस्टमेंट करा. जिथे आपण नॉर्मल आपला चष्मा बनवतो, नंबरचा चष्मा बनवतो, तिथे जाऊन प्रॉपर तुम्ही गॉगल घ्या. त्याचं रिझन असं की त्यांचे जे गॉगल्स असतात ते स्पेसिफिकली त्या गोष्टींसाठी बनलेले असतात की तुम्हाला उन्हापासून प्रोटेक्शन देतील, बाकी युव्ही पासून वगैरे प्रोटेक्शन देतील. तर त्या स्पेसिफिक गोष्टीसाठी त्या लोकांनी तसे गॉगल्स बनवलेले असतात. नंबर 8, छोटीशी एक गुलाब पाण्याच्या स्प्रेची बॉटल आपल्यासोबत नेहमी कॅरी करा. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही खूप दमलाय, तुम्हाला शीण आलाय, खूप घाम आलाय आणि तुम्ही खूप जास्त असं थकवा फील करताय, थकवा जाणवतोय तुम्हाला, तर त्यावेळी ही गुलाब पाण्याची बॉटल गुलाब पाण्याच्या बॉटलचा स्प्रे तुमच्या चेहऱ्यावर करायचा आणि तुम्हाला थोडं 5-7 मिनिटातच तुम्हाला फरक जाणवेल की तुम्ही फ्रेश फील करताय. तर त्यामुळे एक छोटीशी गुलाब पाण्याची बॉटल स्वतःसोबत नेहमी कॅरी करा. आणि हे दोघांसाठी आहे, स्त्री आणि पुरुषांसाठी सुद्धा, कारण थकवा आपल्या दोघांना येतो, घाम आपल्या दोघांना येतो. तर त्यामुळे आणि गुलाब पाणी बेस्ट आहे, तर त्यामुळे तुम्ही स्वतःसोबत गुलाब पाण्याची बॉटल कॅरी करा. आणि कधीही असं वाटत असेल की खूप शीण येतोय, ताण आलाय, थोडं दमल्यासारखं वाटतंय, खूप घामामुळे चिकचिकपणा आलाय, तर त्यावेळी गुलाब पाण्याचा स्प्रे तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही करू शकता. नंबर 9, उन्हाळ्याच्या काळात तुम्ही स्वतःसाठी कपडे निवडताना खात्री बाळगा की तुम्ही कॉटनचे कपडे निवडाल, जेणेकरून तुमचा घाम शोषला जाईल आणि थोड्या वेळाने तो वाळलाही जाईल. कारण कॉटनचे कपडे हे घाम शोषून घेतात आणि थोड्या वेळानंतर तुमचे कपडे वाळतातही. त्यामुळे तुमची ओलेपणामुळे चिडचिड होणार नाही. शिवाय उन्हाळ्याच्या काळात थोडेसे सैलसर कपडे विकत घ्या किंवा सैलसर कपडे घाला, जेणेकरून घामामुळे ते अजून तुमच्या शरीराला चिकटणार नाहीत. कारण जेव्हा तुम्ही घट्ट कपडे घालता तेव्हा ते तुमच्या शरीराला चिकटतात, तुमच्या शरीराचं घर्षण होतं आणि मग तुमच्या त्वचेची आगाग होते, जळजळ होते, त्वचा लालसर पडते. तर या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी थोडेसे सैलसर कपडे घाला, सैलसर कपडे निवडा, जेणेकरून जरी तुम्हाला घाम आला तरी ते कपडे तुमच्या शरीरावर घर्षण करणार नाही आणि तुमच्या शरीराची आगाग होणार नाही. नंबर 10, स्वतःला आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये सब्जाच्या बिया, लिंबूचे तुकडे किंवा पुदिन्याचे 4-5 पानं यापैकी काहीही तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही काहीही घालू शकता आणि ते पाणी तुम्ही प्यायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्ही आतून हायड्रेटेड राहाल. पण सब्जाच्या बिया या थोड्या थोड्याच वापरायच्या आहेत, भरपूर घालायच्या नाहीत. कारण तुम्ही जर त्याचा अति वापर केलात, पाण्यामध्ये रोज भरपूर प्रमाणात सब्जाच्या बिया तुम्ही घालत राहिलात, तर तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता आहे. तर भरपूर वापरायच्या नाहीयेत, त्या एकदम थोड्याशाच घालायच्या, तरी त्याचा छान परिणाम होतो. तुम्ही छान आतून हायड्रेटेड राहता. अशाच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.